विद्यार्थी मित्रांनो, भोयर सर्स मॅथमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण त्रिकोणमिती या चॅप्टरमध्ये या प्रकरणामध्ये आपण सराव संच 6.1 मधील काही उदाहरणं आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये सिद्ध करा, प्रश्न 6वा सिद्ध करा. त्याच्यामधलं आपल्याला पाचवं उदाहरण काय सिद्ध करा. 1/sec थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा. हे सिद्ध करायचं आहे. 1/sec थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा. आता पहा काय करू आपण. पहिले डावी बाजू घ्यायची. डावी बाजू घेतल्यानंतर जर उजवी बाजू आली तर दोन्ही बाजू सिद्ध झाल्या, किंवा मग उजवी बाजू घ्या, डावी बाजू सिद्ध करा. लक्षात. पण आपण पहिले डावी बाजू घेऊ. काय डावी बाजू? डावी बाजू घेऊ. डावी बाजू बोला काय डावी बाजू? 1/sec थीटा मायनस टॅन थीटा बरोबर. हे छेद हा एक छेद सेक थीटा तुम्हाला माहीत आहे. सेक थीटा कोणाचा इनवर्स आहे, कोणाचा व्यस्तांक आहे, तर कॉसचा. पाठच करून टाकायचा. तर कॉस म्हणजे आपण कसं लिहितो? 1/cos म्हणजे सेक आहे ना. हे आपण कसं लिहू शकतो बघा. 1/cos थीटा म्हणजे सेक थीटा. लक्षात. वजा हे वजा चिन्ह. टॅन थीटा पाठवलं पाहिजे, पाठवून गेलं. काय? साइन थीटा छेद कॉस थीटा. साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर. बरोबरचं चिन्ह बघा. थोडा अंतर सोडा. चला. ही एक आणि ही एक लिहिले. छेद. आता खाली छेदस्थानीमध्ये अपूर्णांकाची काय वजाबाकी आहे. अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना जर पाया सारखा असेल, समान असेल, तर तोच ठेवू. म्हणजे काय होईल बघा. बरोबर लिहिताना पाया काय कॉस आहे तर कॉसच राहील. भिन्न आहे का? नाही. भिन्न असेल तर आपला दुसरा नियम कॉस थीटा. त्याला अंशाची करा वजाबाकी. म्हणजे काय 1 मायनस साइन थीटा. लक्षात. अशा पद्धतीनं. आता पहा हा एक आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. पुन्हा तुम्हाला पहा 1/1 म्हणजे अपूर्णांकाचा आपल्याला भागा 5 आहे. तर अंशामध्ये सुद्धा एक कसं लिहू आपण? 1/1. छेदस्थानी 1 वजा साइन थीटा छेद कॉस थीटा. आता भागणे म्हणजे काय होते? भागणे म्हणजे गुणाकार व्यवस्थाने गुण्य होय. भागणे म्हणजे काय? गुणाकार व्यवस्थाने गुण्य होय. मग आता कसं आपण गुणणार बघू आपण. हे थोडंसं आपण घेऊ आपण. काय करणार आता याच्यामध्ये अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे गुणाकार व्यवस्थाने गुण्य होय. म्हणून डावी बाजू बरोबर 1/1 गुणिला भागणे म्हणजे गुणाकार व्यवस्थाने गुणिले. याचा गुणाकार व्यस्त करा. का होईल मग? कॉस थीटा छेद गुणाकार व्यस्त म्हणजे हा अंश साईन जाईल छेद 1 मायनस साइन थीटा असं होईल. लक्षात. 1/1 छेद हा कॉस इथं भागणे म्हणजे गुणाकार लिहिला. व्यस्त करा. व्यस्त म्हणजे अंशासाठी कॉस थीटा जाईल आणि छेदस्थानी हे राहील बरोबर. काय होईल मग इथं? कॉस थीटा गुणाकार गुणाकार अंशाने छेद गुणाकार छेदस्थानी कॉस थीटा 1 मायनस साइन थीटा. लक्षात. 1 मायनस साइन थीटा कॉस थीटा. आता हे उदाहरण इथवर आपण येऊन पोचलो. पण कॉस थीटा म्हणजे काय? हे मूळ गुणोत्तर आहे, त्याच्यामुळे याचं सूत्र नाही आहे. 1 मायनस साइन थीटा याचंसुद्धा आपलं सूत्र नाही आहे. आता बघा इथून आपण येऊन पोचलो. यासमोर आपण जाऊ शकत नाही. सूत्र जर पाहत पडलो तर आपल्याला जाऊ शकत नाही. पण एक उपाय आहे. कोणता उपाय आहे? यामध्ये जर आपण 1 वजा साइन थीटा याची त्रिकोण गुणोत्तर आहे, तर काय करू आपण? इथं अधिक चिन्ह आहे. अधिक चिन्ह आलं पाहिजे.
आणि अंशाने अधिक चिन्ह आलं पाहिजे, म्हणून आपण काय करू, दोन्ही बाजूला अंशाने छेदाला 1 अधिक साईन थिटानं गुणू. कितीनं? 1 अधिक साईन थिटानं. म्हणजे कॉस थिटा 1 मायनस साईन थिटा हे आपलं मूळ गुणोत्तर आहे, साईन थिटा. लक्षात. याला अंशाने छेदाला काय ना गुणू आपण, अंशाला आणि छेदाला 1 अधिक साईन थिटा आणि छेद 1 अधिक साईन थिटा. म्हणजे दोन्ही बाजूला आपण काय ना गुणलं, दोन्ही बाजूला कशानं गुणलं आपण, 1 अधिक साईन थिटानं वर गुणलं आणि 1 अधिक साईन थिटानं शस्थानी गुणलं. बघा का बरं गुणलं, अधिक का घेतलं, वजा का नाही घेतलं, आपल्याला अंशस्थानी काय आलं पाहिजे, प्लस चिन्ह आलं पाहिजे. इथं जर वजा चिन्ह असतं तर आपण काय केलं असतं, वजानं गुणलं असतं. लक्षात. इथं वजा 1 वजा साईन थिटा गेलं असतं. म्हणून इथं लक्ष ठेवायचं, अधिक घ्यायचं की वजा घ्यायचं, तर याच्यावर अवलंबून आहे. हां आता बघू आपण. हां काय होईल मग, याचा गुणाकार करा. गुणाकार केला तर काय होते, कॉस थिटा इंटू 1 प्लस साईन थिटा. एवढं लक्ष ठेवायचं याच्यामध्ये, ह्या भागामध्ये गुणाचं. का बरं गुणाचं, कारण आपल्याला त्याशिवाय पर्याय नाही आहे. हां आता 1 मायनस कॉस थिटा इथं काय होईल, 1 मायनस साईन थिटा आणि 1 प्लस साईन थिटा. हां ए वजा बी, ए अधिक बी, हा 2 कंसाला गुणाकार आहे. लक्षात आलं का नाही. म्हणजेच असं जर लिहिलं आपण 1 मायनस साईन थिटा आणि 1 प्लस साईन थिटा, तर इथं ए वजा बी, ए अधिक बी, म्हणजे याचा अर्थ काय होईल, हा आला कॉस थिटा 1 प्लस साईन थिटा, 1 प्लस साईन थिटा. इथं वर जर तसं. आता इथं पहा, आता ए वजा बी आणि ए अधिक बी, याचा अर्थ काय होते, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. हे सूत्र आहे ना. आता हे जे सूत्र आहे, तर या सूत्राचा उपयोग करून इथंच पहा, 1चा वर्ग, एचं म्हणजे ए म्हणजे किती 1 आणि बी म्हणजे काय साईन थिटा. म्हणजे काय होईल, 1चा वर्ग 1 म्हणजे 1 वजा साईन वर्ग थिटा, साईन वर्ग थिटा. लक्षात. मोठाला वर्ग साईन वर्ग थिटा. आता साईन वर्ग थिटा इथं लिहू आपण, कोणतं सूत्र वापरलं, एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर लिहून टाकता, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. नाही लिहिलं तर चालते. हां आता 1 मायनस साईन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा. आपण याच्या अगोदर शिकलो आपण. म्हणजे काय होईल मग, कॉस थिटा 1 प्लस साईन थिटा छेद कॉस वर्ग थिटा. तर मग हे कसं आलं तुम्हाला माहीत आहे, काय आहे आपण, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा इक्वल टू 1. माहिती ना, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा इक्वल 1, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा इक्वल टू 1. आपल्याला काय पाहिजे, 1 मायनस साईन वर्ग थिटा. साईन वर्गाचं काही पक्षांतर करतात, काय होईल मग, कॉस वर्ग थिटा इक्वल टू 1 मायनस साईन वर्ग थिटा. तर 1 मायनस साईन वर्ग थिटाच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, कॉस वर्ग थिटा. तर कॉस वर्ग थिटा हे सर्व पाठच 1 मायनस साईन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा पाठ करून ठेवून द्यायचं लक्षात. आणि ती येतेच प्रॅक्टिस केलं तर. हां काय होईल मग, याच्यामध्ये कॉस थिटा आहे आणि कॉस वर्ग थिटा आहे, हा झाला कॅन्सल. इथं काय उरला, एक कॉस थिटा उरला ना, कारण वर्ग आहे, इथं वर्ग आहे, तर इथं उरला कोणता, कॉस थिटा उरला. हा कॉस थिटाचा वर्ग गेला तर कॉस थिटा उरला. म्हणजे राहिलं काय इथं, ते राहिलं 1 प्लस साईन थिटा छेद कॉस थिटा. आता याला हे होईल डावी बाजू, ही डावी बाजू. या डावी बाजूला आपण जर समजा काय केलं, स्प्लिट सॉरी या उजव्या बाजूला आता काय स्प्लिट केलं, म्हणजे आपण फोड केली, तर काय होईल, 1 अधिक 1 छेद कॉस थिटा आणि 1 अधिक किती साईन थिटा. आपण याच्या समोर जर आपण केलं, नाहीतर आपण मोडून टाकू इकडलं. हा भाग आपण एवढा जर इकडे केला, हां तर काय होईल, डावी बाजू आपण असं करू की आता हे डावी बाजूवरून उजवी बाजू आहे ना, समोर गणित याच्याकडे समोर लिहिता येत नाही, त्यामुळे आपण काय इकडला भाग थोडा कट करू का, लक्षाला कट करून आपण लिहू शकतो. हां
हां बघा, म्हणून डावी बाजू, म्हणून डावी बाजू बघा काय आली, आपलं स्प्लिट करायला म्हणजे अलग अलग करा. काय होईल मग, हां 1/cos थीटा अधिक साइन थीटा छेद कॉस थीटा असं लिहू शकतो आपण. बघा लिहू शकतो, कारण पाया जर समान असेल, याचं अपूर्णांकाची बेरीज आहे, अपूर्णांक बेरीज करताना काय होईल, जर पाया समान असेल तर तोच ठेवू आपण कॉस थीटा आणि अंशाची बेरीज हिला इथंच. आणि अलग अलग केलं, फोड केली तर असं लिहिता येईल. परंतु 1/cos थीटा म्हणजे काय होते, सेक थीटा याचा अर्थ, अधिक साइन थीटा आपण कॉस थीटा म्हणजे काय टॅन थीटा. आणि ही होय तुमची कोणती, उजवी बाजू. बघून घ्या याच्यामध्ये काय, उजवी बाजू ही झाली डावी बाजू, ही उजवी बाजू आली, आली बाजू. म्हणून याचा अर्थ काय झाला की डावी बाजू बरोबर उजवी बाजू. हां तर डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती होती, तर आपण तर डावी बाजू काय लिहिली तर आपण कोणी तर लिहून टाकायचं, डावी बाजू बरोबर 1/सेक थीटा प्लस मायनस टॅन थीटा इक्वल टू सेक थीटा प्लस किती, टॅन थीटा. तर अशा पद्धतीनं हे सराव संच 6.1 मधलं 6वं उदाहरण, 5वं उदाहरण आहे. आणि जर आपण प्रॅक्टिस केली तर सहज आपल्याला हे उदाहरण सॉल्व होते. त्रिकोणमिती विद्यार्थ्यांना कठीण झालं, कारण म्हणजे त्याचे सूत्र पाठ राहत नाही, त्यामुळे ते कठीण जाते. नाहीतर असं पाहिलं तर खूप काय उदाहरण बघा, सिद्ध करा. उदाहरण 6व्यामधलं 7वं उदाहरण, सिद्ध करा sin⁴ मायनस cos⁴ इक्वल टू 1 - 2 cos² थीटा. म्हणजे साईनचा चतुर्थ घात थीटा मायनस कॉसचा चौथा घात थीटा इक्वल टू 1 - 2 cos वर्ग थीटा. लक्षात. आता याच्यामध्ये बघा, साईनचा घातांक 4 दिला आहे आणि कॉसचा घातांक सुद्धा किती दिला, 4 दिला आहे. मग आपण काय करू, एक सूत्र माहिती आहे, पहिले डावी बाजू लिहू. डावी बाजू घ्या, उजवी बाजू सिद्ध करा. डावी बाजू पण डावी बाजू लिहून टाका. साईनचा घातांक किती, 4 थीटा sin⁴ मायनस कॉसचा घातांक किती, 4 आहे, 4 थीटा म्हणजे sin⁴ थीटा sin⁴ थीटा cos⁴ थीटा. काय होईल मग, आपण कसं लिहू शकतो याला, घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार. म्हणजे आपण a⁴m म्हणजे एचा घातांक m चा घातांक n म्हणजे एचा घातांक m गुणला n. लक्षात. तर याचा वापर करून आपण याची फोड करू शकतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना, साइन वर्ग थीटा चा वर्ग लिहिते ना बघा, साइन वर्ग थीटा चा घात म्हणजे चा वर्ग म्हणजे घाताचा घात. पुन्हा इथं कॉसचा वर्ग थीटा चा वर्ग असं लिहितो. म्हणजे पहा a⁴m चा⁴n म्हणजे काय होईल, दोघाचा गुणाकार केला तर एवढंच येईल. म्हणजे याचा अर्थ आपण हा a चा वर्ग वजा b चा वर्ग, a म्हणजे कोण, साइन वर्ग थीटा, b म्हणजे कोण, कॉस वर्ग थीटा. तर a चा वर्ग वजा b चा वर्ग जर केला तर a वजा b आणि a अधिक b हे सूत्र आपण माहीत आहे. a कोण आहे इथं, साइन वर्ग थीटा आणि b कोण आहे, कॉस वर्ग थीटा. हे लक्ष ठेवा. म्हणजे याचा अर्थ a वजा b म्हणजे a वजा b म्हणजे काय होईल, पहिल्या कंसामध्ये a म्हणजे कोण, साइन वर्ग थीटा मायनस b म्हणजे कोण, कॉस वर्ग थीटा इंटू काय होईल
ए अधिक बी, ए म्हणजे पुन्हा साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा. लक्षात. पण साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे 1 होतो, आहे ना. साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा इक्वल 1 होतो. म्हणजे आपण याच्याबद्दल एक लिहू, म्हणजे काय नाही, साईन वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा, लक्षात, इंटू 1. कारण आपण असं देऊ शकतो ना. कारण काय, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे उत्तर किती, 1. म्हणून आपण 1 लिहिला. आता गुणला 1 म्हणलं तर उत्तर एवढंच येईल. म्हणजे याचा अर्थ आपण असं लिहू शकतो, 1ला काय नाही गुणा, उत्तर तेवढंच येईल, साईन वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा. पण साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा या सूत्राचाच वापर करून आपण साईन, आपल्याला विचारलं कॉस, या ठिकाणी साईन नाही आहे, म्हणजे या साईनचा आपण काय करू, काढून टाकू. लक्षात आलं ना. याचा नाश करू. तर कसा नाश होईल, याचा आपण काय करू, याचं साईनच्या ऐवजी काय होते, साईननं आपण काय करू, इथंच ठेवू आणि याचं केलं पक्षांतर समजा. लक्षात आलं. हे सूत्र 1 झालं. कारण दुसरं, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा इक्वल टू 1. परंतु आपल्याला साईनची किंमत पाहिजे. काय, तर साईनची किंमत काढण्यासाठी आपल्याला याचा करू पक्षांतर. कोणाचं, कॉस वर्गाचं. कॉस वर्गाचं पक्षांतर केलं तर काय होईल, साईन वर्ग थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस वर्ग थीटा. तर आपण साईन वर्ग थीटाच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, 1 मायनस कॉस वर्ग थीटा. म्हणजे आपण इथं लिहू आपण साईन वर्ग थीटा म्हणजे काय, 1 मायनस कॉस वर्ग थीटा. हे वय एवढं. कशाबद्दलचं, या फक्त याच्याबद्दल. आणि हे मायनस कॉस वर्ग थीटा आहेच. आता मला सांगा, हे कॉस वर्ग मायनस कॉस वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा दोन्हीला वजावजा चिन्ह, म्हणजे वजावजा चिन्ह असेल तर बेरीज होते. आणि जे चिन्ह ठेवून आहे, जे चिन्ह आहे म्हणजे वजा चिन्ह ठेवून बेरीज करतो आपण. म्हणजे काय होईल, इक्वल टू 1 मायनस 2 कॉस वर्ग थीटा. कॉस वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे किती, 2 कॉस वर्ग थीटा. पण मायनस मायनस आहे म्हणजे मायनस 2 कॉस वर्ग थीटा. लक्षात. म्हणजे ही कोणती बाजू आली बघा, उजवी बाजू. उजवी बाजू. ही कोणती बाजू आहे, डावी बाजू. म्हणून डावी बाजूवर उजवी बाजू म्हणजे डावी काय आहे, म्हणून साईन रेस टू 4 थीटा प्लस कॉस रेस टू 4 थीटा इक्वल टू 1 मायनस ट्वाईस कॉस स्क्वेअर थीटा. तर अशा पद्धतीने हे सिद्ध होते. लक्षात. हे तुमच्या रफमध्ये लिहिलं तरी चालेल. तर हे झालं. अशा पद्धतीने 6.1 सिद्ध करा 7वं उदाहरण. लक्षात काय. आणि सर्व उदाहरण पहिलेपासून तर आपण जे शिकवलं तिथपर्यंत सर्व उदाहरण काय करा, एक वेळा लिहून पहा, प्रॅक्टिस करून पहा आणि चांगले व्हिडिओ बघा. तुम्हाला निश्चितच तुम्हाला हे त्रिकोणमिती अतिशय सोपी वाटेल. लक्षात. ओके.